बघत पुढची बातमी. पंकजाताईंसाठी आपण आमदारकी सोडली होती असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय. न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चेमध्ये सहभागी झालेल्या धनंजय मुंडेंनी हा दावा केलाय. त्यांनी असं म्हटलं की जर तुम्ही भारतीय जनता पक्षात असते तर त्या राजकारणात आल्या नसते. मुळामध्ये माझा राजकारण माझं जे सुरुवात झालं ते मी 1996ला भारतीय जनता पार्टीच्या विद्यार्थी आघाडीचा राज्याचा अध्यक्ष झालो. त्यानंतर 2 वेळेस मी युवा मोर्चाचा उपाध्यक्ष झालो. त्याच्यानंतर 2 वेळेस मी सरचिटणीस झालो. 2007ला मला युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. 11 वर्ष मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. 2002ला मी याच परळी विधानसभा मतदारसंघातल्या एक जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवली. 2007ला परत मी निवडणूक लढवली आणि 2009ला ज्यावेळेस मुंडे साहेबांनी हा निर्णय केला की मी लोकसभेची निवडणूक लढणार, त्याच्यानंतर विधानसभा कोण लढणार हे पब्लिकली सरपंचाच्या मेळाव्यात, ग्रामसेवकांच्या मेळाव्यात, परळीच्या एका पब्लिक मिटिंगमध्ये, प्रेसमधल्या लोकांच्या समोर ती निवडणूक धनंजय मुंडे लढणार हा निर्णय झाला. आनंदाने पंकजाताईची उमेदवारी स्वीकारली आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो की तिथं मी दावेदार असताना माझ्या बहिणीसाठी त्या ठिकाणी त्या मतदारसंघात पंकजाताई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है म्हणून जीपवर चढून पहिली घोषणा देणारा धनंजय मुंडे होता. त्यामुळं राजकारण त्यांनी माझ्यासाठी सोडायचा विषय नाही. भाऊ म्हणून अगोदरच मी विधानसभेची जागा त्यांच्यासाठी त्यावेळेस सोडलेली होती. तर मी कोणत्याही चौकशीला तयार आहे असं देखील धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. तोडपाणी करत असल्याच्या आरोपावर धनंजय मुंडे यांनी न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चा या कार्यक्रमात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एखाद्याला बदनाम करायचंय म्हणून आपण आरोप करायचे. तोडपाणी कुठे गेली त्यांनी सांगावं, कुणासोबत केली सांगावं आणि केली आरोप करू नका ना. तुमच्याकडे सत्ता आहे हो. तुम्ही डायरेक्ट विरोधी पक्ष नेते चौकशी लावा ना. तुम्ही कुणाची लावताय ना. तुमच्याकडे सीबीआय तुमच्या खिशात आहे, सगळं तुमच्या खिशात आहे. आज एसीबी तुम्ही म्हणताय तसं चालतंय तर मग तुम्ही करा ना ते. माझं आव्हान आहे आत्ता सुद्धा सरकारला, आरोप करू नका. जर मी कुठं तोडपाणीमध्ये विषय केला असेल तर कुठल्याही चौकशीला मी समोर जायला तयार आहे, पण ते सिद्ध करा. आणि सिद्ध करू नका तर स्पेसिफिक आरोप तरी करा. तर कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी वाड्रांच्या चौकशीबाबत नेमकी काय टिप्पणी केली आहे बघूयात. देखिए, विजय माल्या के मामले में विजय हुई, क्रिश्चियन मिशेल आए, उनके सहयोगी तलवार और सक्सेना भी आए. जहां तक रॉबर्ट वाड्रा का सवाल है मैं कोई टिप्पणी नहीं करूंगा. नीरव मोदी की कार्रवाई अपनी तरह चल रही है. जहां तक रॉबर्ट वाड्रा का सवाल है हम इस पर कोई टिप्पणी नहीं करेंगे, सिवाय एक के कि एक बहुत बड़े परिवार के व्यक्ति को भी कानून के आगे जाना पड़ा. ये देश के लोकतंत्र और कानून की प्रक्रिया की विजय है. तर याच प्रकरणी आता आपण पाहणार आहोत रॉबर्ट वाड्रा यांच्या वकिलानं नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूयात. रॉबर्ट वाड्रा साहब ने कोई गलती नहीं की करी है. नंबर 1, इस गवर्नमेंट चाहती है पॉलिटिकल रीजन के लिए उनको हैरेस करना. उनको जयपुर में हैरेस किए. जयपुर में हमने कोर्ट गए, कोर्ट से हमको प्रोटेक्शन ऑर्डर है, मैं वहाँ जयपुर में अपीयर करूँगा. कोर्ट ने जयपुर में कहा कि आप उनको अरेस्ट नहीं कर सकते, कोई कोर्सिव एक्शन नहीं ले सकते. तो अब ईडी साहब क्या करें, उन्होंने एक नया समन्स जारी कर दिया. उस समन्स में उस समय रॉबर्ट वाड्रा साहब अमेरिका में थे, उनकी डॉटर का सर्जरी हो रहा था. हमने जो भी क्वेश्चन उनसे पूछा गया है उन्होंने जवाब दिया है. अभी क्वेश्चन आंसर मैं नहीं कर सकता बिकॉज इन्वेस्टिगेशन ऑन है. हमारा मैटर सब जुडिस है. प्लीज डोंट प्रेजुडिस. हमको हमने अंडरटेकिंग दिया. अब हमको जब बुलाएंगे ही विल कम एंड इज ऑन हिज ओन. अगर कल बुलाएंगे कल जरूर आएंगे. जिस दिन बुलाएंगे वो आएंगे. बोला ईडी ने सर कब आना है वो मैं अभी नहीं बोलूंगा. वो आप ईडी से पूछ लीजिए. उनको जब बुलाएंगे आएंगे. वो एक बार भी ईडी का नोटिस को वायलेट नहीं किए.
आणि आता शेतकरी वर्गासाठी एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी द्यायच्या 6,000 रुपयांच्या निधीची नियमावली तयार केली असून त्यानुसार केंद्र सरकारने टॅक्स भरणारे उच्च शिक्षित प्रशासन, शासन आणि सेवा क्षेत्रात काम करणारे शेतकरी किंवा जमीन मालकांना यातून वगळलंय। ज्यांची शेती ही 5 एकर किंवा 5 एकरांपेक्षा कमी आहे अशाच शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। शेतकरी कुटुंब या व्याख्येत सरकारने पती पत्नी आणि लहान मुलं असतील त्यांनाच या योजनेमध्ये स्थान दिलंय। त्यामुळे काही अटी या ठिकाणी घालण्यात आलेल्या आहे आणि ज्या अटींमध्ये हे शेतकरी बसतात त्यांनाच केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ होणार आहे। आणि आता मुंबईमधून विमान प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आजपासून 9 फेब्रुवारीपर्यंत गैरसोय होण्याची शक्यता आहे, कारण विमानतळावरील मुख्य धावपट्टी आजपासून 9 तारखेपर्यंत दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत बंद राहणार आहे। त्यामुळे अनेक विमान सेवा देखील या ठिकाणी रद्द करण्यात आल्या आहेत। तर 30 मार्चपर्यंत या धावपट्टीचं काम टप्प्याटप्प्याने होणार आहे। दरम्यान एअर इंडियाच्या मुंबई, औरंगाबाद, दिल्लीला जाणाऱ्या विमानांच्या वेळापत्रकात देखील आठवड्यातील 3 दिवसांमध्ये बदल करण्यात आलाय। तर मुंबई विमानतळावर सुरू असलेल्या धावपट्टीच्या कामामुळे हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय। 7 फेब्रुवारी ते 30 मार्च दरम्यान हा बदल लागू असेल। दरम्यान मुंबईहून उड्डाण घेणाऱ्या अथवा मुंबईला येणाऱ्या विमानांचे तिकीट दर गगनाला भिडले आहेत। मुंबई दिल्ली, मुंबई अहमदाबाद अशा अनेक व्यस्त मार्गांवरील तिकीट दरांमध्ये तब्बल 20 ते 50% वाढ झाल्याचं देखील बघायला मिळतंय। आणि आता बातमी आहे पुणे आणि नाशिकमधील पाणीबाणीची। पुणे आणि नाशिककरांवर पुढील 2 दिवस पाणी संकट ओढवणार आहे, कारण आज पुण्यामध्ये पाणी पुरवठा बंद होणार आहे। त्याचबरोबर जलवाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचं कळतंय। त्यामुळे आज पुण्यात एकाही नळाला पाणी येणार नाही, तर उद्या शुक्रवारी देखील कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार असल्याचं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलंय। तर पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये देखील पाणी प्रश्न गंभीर झालाय। पुढील 2 दिवस नाशिकमधील सातपूर आणि गंगापूर परिसरातला पाणी पुरवठा बंद राहणार आहे। या दोन्ही भागांमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। त्यामुळे पुढील 2 दिवस पाणी जपून वापरा, तसंच पाण्याचं योग्य नियोजन करण्याचं आवाहन पुणे आणि नाशिक पालिकेकडून नागरिकांना करण्यात आलं आहे। आणि बातमीसह सकाळी 9च्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतो। बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर सकाळी 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणीची। ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी व्यस्त असल्याचं कारण पुढे करत मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची बाजू मांडण्यास नकार दिलाय आणि त्यामुळे आता राज्याचे महाधिवक्ते मुकुल रोहतगीच राज्य सरकारची बाजू मांडणार आहे। दरम्यान मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी काल हायकोर्टात झाली आहे। वकील गुणरत्न सदावर्ते आणि माजी महाधिवक्ता श्रीहरी अणेंनी आरक्षणाविरोधात केलेला युक्तिवाद पूर्ण झालाय। तर मराठा आरक्षण बेकायदेशीर असल्याचं आरक्षणाविरोधी याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। तर आज पुन्हा एकदा याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद होईल। दरम्यान राज्य सरकारच्या वतीनं पुढील आठवड्यात बाजू मांडण्यात येणार आहे। आणि आता औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी आहे। समाजात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्या पोलिसांवर असते त्याच पोलिसांनी कायदा हातात घेतल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे। औरंगाबादमधील 2 पोलीस कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी झाली। पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड आणि कॉन्स्टेबल रवी चव्हाण यांच्या कुटुंबामध्ये एका घरगुती कारणावरून या ठिकाणी वाद झाला आणि या वादाचं रूपांतर नंतर तुंबळ हाणामारीत झालं। तर औरंगाबादच्या पुंडलिक नगर भागात ही घटना घडली आहे आणि ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। तर दोन्ही कुटुंबाच्या एकमेकांविरोधातील तक्रारीवरून पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर या 2 कुटुंबांमधील हाणामारीची ही दृश्य आपण पाहतोय। संपूर्ण समाजामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्या पोलीस प्रशासनाच्या खांद्यावर असते त्या पोलीस कुटुंबामध्येच अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचा प्रकार औरंगाबादमध्ये घडल्याचं बघायला मिळतंय। आणि बातमीसह सकाळी 9च्या बातम्यांमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतो। बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत। आपण पाहताय सकाळी 9च्या बातम्या। आता नाशिकमधून भीषण अपघाताची बातमी आहे। नाशिकच्या रविशंकर मार्गावरून वडाळा गावाकडून पुणे महामार्गाकडे भरधाव जाणाऱ्या इर्टिगा मोटारीनं दुचाकीस्वारासह रस्त्यालगत उभ्या असलेल्या 2 मोटारींना जोरदार धडक दिली आहे। या कारचा वेग इतका प्रचंड होता की मोटारीनं धडक देऊन देखील कार थांबली नाही, तर रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या नाल्याच्या कठड्यावरती चढली
आणि अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय तर 3 जण गंभीररित्या जखमी झालेत. आणि या भीषण अपघाताच्या बातमीसह सकाळी 9च्या बातम्यांमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसह लगेचच परत येतोय. बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.